जय श्रीराम। तर घरचं सर्व कामावरून आज आपण कामावर आपला ब्लॅक घोडा घेऊन निघालो होतो। तर कामावर पोहोचला असता समजलं सूत्रांच्या माहितीकडून की आज ट्रान्सफॉर्मर येणार आहे, तो ट्रान्सफॉर्मर बसवावा लागेल। ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी गाडी जागेवर लागत नव्हती, त्यामुळे आज हायड्रा आला होता। हायड्राच्या साहाय्याने डीपी बसवण्यासाठी आम्हाला वेळ हा कमी लागणार होता। आपला सहकारी मित्र प्रवीण आज त्यांना वर काम करू लागत होता आणि आपणही सांगायला होतो खालून मागे घ्या पुढे घ्या, हे सांगण्याचं काम आज माझ्याकडे होतं। त्यानंतर खराब झालेला ट्रान्सफॉर्मर हा डायरेक्ट पिकअपमध्ये ठेवण्यात आला आणि पिकअपमधून जो नवीन ट्रान्सफॉर्मर आहे तोही डायरेक्ट उचलून ड्रिप स्ट्रक्चरवर ठेवण्यात आला। आज आम्हाला कामासाठी वेळ हा कमी लागणार होता, कारण की चेन ब्लॉक लावायची गरज नव्हती हायड्रा असल्यामुळं। चेन ब्लॉक लावल्यानंतर चेन ब्लॉकची साखळी ओढण्यासाठी इतका त्रास होतो की हे फक्त ज्यानं आज ओढलेलं असेल आजपर्यंत हे त्यालाच माहिती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर चेन ब्लॉक असेल तर मनुष्यबळही जास्त लागतं। हायड्राच्या साहाय्याने डीपी बसवण्यासाठी 1 तास लागतो आणि जर पिकअप असेल आणि जर चेन ब्लॉक असेल तर त्या सर्व ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी लागणारा वेळ हा 2.5 ते 3 तासही लागतो। त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची लेवल घेऊन झाली होती, त्यानंतर कडाच्या पट्ट्याही लावण्यात आल्या। ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं कामावरून मी निघालो होतो माझा ब्लॅक घोडा धुण्यासाठी। तर माझा ब्लॅक घोड्याला आज मी अंघोळ घातली, कारण पाऊस झाला होता आणि पावसामुळे तो जास्त खराब झाला होता। कार्यकर्त्यांनी एकदम चकाचक केला। नाथ थोडा